लाडकी बहीण योजनेबाबत चुकीची माहिती पसरवली जाते आहे। शेतकरी योजनेतील कोणते पैसे लाडकी बहीण योजनेमध्ये वापरले नसून बहीण विरुद्ध शेतकरी असा वाद वाढवू नका अशी विनंती विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली आहे। तर लाडकी बहीण योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संकल्पना असून अजित पवारांची योजनेवर फक्त सही आहे, त्यामुळे योजनेला मुख्यमंत्र्यांचं नाव दिल्याचं वक्तव्य नीलम गोऱ्हे यांनी केलेलं आहे। बहिणी विरुद्ध शेतकरी असा वाद वाढवू नका। एकल महिला त्याच्यात फार मोठ्या संख्येने आहेत की ज्याच्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या, कोविडमध्ये मृत्युमुखी पडलेल्या अशा सुद्धा कुटुंबातल्या स्त्रिया मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे याबद्दलचा हप्ता काही कारणाने मिळाला नसेल तर मी ताबडतोबच जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांशी या संदर्भात विचारणा करते। मुख्यमंत्र्यांचं नाव त्यांनी घेतलं, एखाद्या वेळेला घेतलं असेल, एखाद्या ठिकाणी कुठे घेतलं नसेल, पण त्यांनी वारंवार स्पष्ट केलेले की मी स्वतः या फाईलवर सही करून निधीची तरतूद केलेली आहे। त्यामुळे त्यांची सुद्धा भूमिका या संदर्भामधली महत्वाची आहे, परंतु ही संकल्पना सगळी मुख्यमंत्र्यांची असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचं नाव त्या संदर्भामध्ये दिलेले आहे।